मिरज शासकीय रुग्णालयात राज्य शासनाच्या निधीतून मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचा लोकार्पण सोहळा आणि केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत लेक्चर हॉल वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी, रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मिरज शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा मोफत मिळाव्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक विभागाचे आधुनिकीकरण केले आहे। या बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयामार्फत गरीब रुग्णांना मदत व्हावी आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे। तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे, त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हे काम आम्ही केले आहे। अनेक दिवसापासून ज्या दिवसापासून माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण विभाग आला त्या दिवसापासून आपण मिरज आणि सांगली शासकीय महाविद्यालयामध्ये फार मोठ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला। आपला हेतूच आहे की गोरगरीब जे पेशंट येत आहेत त्यांची चांगली सेवा व्हावी आणि त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये जायलाच लागू नये अशी व्यवस्था तयार करणं आणि या शासकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाचा दर्जा वाढवणं, त्यांच्या ज्या सुविधा आहेत, मग हॉस्टेल्स असतील, त्यांना स्टडी रूम असेल, एक्झामिनेशन हॉल असेल, या सगळ्या सुविधा व्यवस्थित करून देणं हा मला वाटते गेले 2.5-3 वर्षे या विभागाचा मंत्री म्हणून या महायुतीच्या काळात अतिशय प्रभावीपणानं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आणि त्याच माध्यमातून आज जवळजवळ 10 ते 15 ICU बेड्सचं आणि आता या ठिकाणी EWS ही केंद्र सरकारची योजना होती त्यामधून लेक्चर हॉल आणि इत्यादी कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे। सर एवढे आता जेवढे स्टाफ्स कमी पडतोय, आता ब कडं आपल्याकडे आहे। वरची पद्धत जी MPSC मार्फत भरायची होती त्यांना आपण कालच मंत्रिमंडळ बैठकीने चांगला निर्णय घेतला आणि MPSCची पदं रिक्त राहणार नाहीत आणि विशेषतः आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची पदं लवकरात लवकर भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं काम गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 4000 आम्ही ही पदं भरलेली आहेत। त्याची जी डॉक्टरची पदं आहेत की ज्यांना जी येऊ इच्छित नाही त्यांना NPA कसा जास्त देता येईल, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स, हाही प्रयत्न आमचा आहे। त्याशिवाय आपण खालची जी पदं आहेत क आणि ड ची ही आपण सदस्यसेवेने भरती करतो आहे। जी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी जी समिती आहे त्यांनी सुद्धा बरंचसं चांगलं काम केलं आहे आणि IBPS त्यानंतर CCS यामार्फतच्या परीक्षा अतिशय पारदर्शकपणानं सुरू आहेत आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये पदं रिक्त राहणं त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे। दुसरा आपण मंजूर केलेलं होतं, त्यामध्ये काही अडचणी आल्या। आता कॅपलॅबचं PPP धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे, त्या माध्यमातून लवकरात लवकर कॅपलॅब होणं हा तर माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे। तर यापूर्वी मिरज हे शहर हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अतिशय ओळखलं जायचं आणि ज्यावेळेला मी इथं आलो ती खंत मी बोलून दाखवली होती, ती पूर्ण केल्यानंतरच मला वाटतं मी स्वस्त होईल अशी करतोय आपण अनेक सुविधा। आता BSc नर्सिंग जे होतं त्याला आता आपण कालच जायकामधून आता कर्ज घेऊन नवीन BSc नर्सिंग आता कॉलेज आपण इमारत बांधतोय। सांगलीमध्ये सुद्धा अशीच व्यवस्था आपण 500 कॉटचं हॉस्पिटल नव्यानं बांधतोय। मला शेवटी शासनाच्या निधीच्या प्रमाणामध्ये आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे।